हाय फ्रेंड्स. तर एक महत्त्वाची भरती निघाली आहे, जी म्हणजे भारत सरकारची आहे, की ज्यामध्ये तुम्हाला सेंट्रल गव्हर्मेंट जॉब मिळेल. गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा टॅग असेल तुमच्याकडे आणि ती रिप्युटेटेड आपली जी संस्था आहे म्हणजे कोणती भारतीय डाक, त्यामध्ये ही भरती निघाली आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये, की ज्यामध्ये GDSच्या ज्या पोस्ट आहेत त्या भरल्या जाणार आहे. तर नोटिफिकेशन बघा, जर नोटिफिकेशन जर बघितलं तर ते आपल्याला 28 जानेवारी 2026ला निघालेलं दिसतंय. तर याच्यामध्ये ग्रामीण डाक सेवक, तर ग्रामीण डाक सेवक ह्या पोस्टसाठी ज्या जागा आहेत तर त्याला तुम्हाला काहीच इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, सॅलरी किती असेल, जागा किती आहे, तर ते सविस्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ते तुम्ही बघून घ्या. त्याचं रजिस्ट्रेशन कसं असेल, काय असेल, तर यांनी दिलं आहे की मल्टिपल ऑर डुप्लिकेट रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. म्हणजे तुम्हाला 2-2, 3-3 फॉर्म भरता येणार नाही. तर हे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे यामध्ये. तर बघा, ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला फॉर्म भरते वेळेस तुम्ही एकदाच रजिस्ट्रेशन करू शकता. वन टाईम रजिस्ट्रेशन आहे, जर काही मिस्टेक झाली तर ती दुरुस्त होत नाही. तर बघा, याचं शेड्यूल त्यांनी दिलं आहे की तुमचं वन टाईम रजिस्ट्रेशन तुम्हाला 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026 म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवसापर्यंत तुम्ही ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन करू शकता. आणि जे तुमचे फॉर्म आहे ते 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही भरू शकता. आणि पेमेंट पण तुम्हाला 16 तारखेपर्यंत करायचं आहे. तर 17:00 आवर्स, तर अप टू म्हणजे तुम्हाला 5 वाजेपर्यंत फॉर्म पूर्ण 16 तारखेपर्यंत सबमिट करायचा आहे. करेक्शन म्हणजे तुम्ही जर केलं तर करेक्शन इन द रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे तुमचा जो रजिस्ट्रेशन आहे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते 18, काही तुमच्या मिस्टेक झाल्या असतील तर त्याच्यासाठी त्यांनी 18 आणि 19 फेब्रुवारी हे 2 दिवस दिलेले आहे. त्यामध्ये तुम्ही ते करू शकता जर तुमची चुकून झाली असेल तर. पण ते एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर 16 तारखेपर्यंत ते करेक्शन होणार नाही सबमिट केल्यानंतर, पण नंतर तुम्ही करू शकता. त्यांनी 2 दिवस वाढवून दिलेत, 18 आणि 19, की ज्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता. आता बघा, याच्यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे BPM ही एक पोस्ट असणार आहे. जॉब प्रोफाईल त्यांनी दिलं आहे, डे टू डे पोस्टल ऑपरेशन ऑफ द ब्रांच पोस्ट ऑफिस अँड इंडिया पोस्ट पेमेंट बँक. म्हणजे तुम्हाला IPBP सोबतच जे पोस्ट ऑफिसचं काम आहे ते तुम्हाला सोबत घेऊन करायचं आहे. तुम्हाला मार्केटिंग करायची आहे की पोस्टाच्या ज्या स्कीम्स आहे त्याच्याबद्दल तुम्हाला त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचून त्यांना ते घेण्यासाठी त्यांना कन्विन्स करायचं आहे. नंतर इन द सिंगल हँडेड BOs म्हणजे एक पोस्ट ऑफिस तुमच्या स्वतःच्या अंडरमध्ये असेल, सिंगल हँडेड असेल, म्हणजे त्याचा तुम्हाला सगळा व्यवहार तुम्हाला बघायचा आहे, की ज्यामध्ये तुम्हाला आलेले पत्र म्हणा किंवा मग तुमचे IPBPचे अकाउंट्स म्हणा, PLI म्हणा, ते सगळं तुम्हाला स्वतःला हँडल करायचं आहे त्यालाच. हे त्यांनी दिलं आहे. तर रेसिडन्स अँड अकोमोडेशन म्हणजे तुम्हाला जर त्यांनी दिलं आहे BOs फंक्शन ओनली द अकोमोडेशन शूड मीट द स्टँडर्ड ॲज द प्रिस्क्राइब्ड बाय द डायरेक्टर. तुम्ही हे बघा, द ॲप्लिकेशन सिलेक्टेड ॲज अ GDS BPM विल हॅव टू प्रोव्हाइड द अकोमोडेशन फॉर द ब्रांच पोस्ट ऑफिस आफ्टर सिलेक्शन बट बिफोर एंगेजमेंट. म्हणजे तुम्हाला जे हे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्याचं अकोमोडेशन देणार आहेत ते. मग असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ही त्याची दुसरी पोस्ट आहे, म्हणजे ABPM. पहिली आहे ब्रांच पोस्ट मास्टर आणि नंतर आहे ABPM म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर.
तर ते जॉब प्रोफाईल दिलं आहे, सेल्स ऑफ द स्टॅम्प स्टेशनरी कन्व्हेन्स अँड द डिलिव्हरी ऑफ द मेल ॲट द डोर स्टेप एक्सचेंज द मेल्स विथ द अकाउंट ऑफिस ETC. म्हणजे तुम्हाला मेन पोस्टाचंच काम करायचं आहे की तुम्हाला पत्र वाटायचं आहे, काही बॅग्स असतील, काही ते अकाउंट ऑफिसला पाठवायचे असेल, काही डॉक्युमेंट्स असतील, ते सगळं करायचं आहे. सेल्स ऑफ स्टॅम्प्स म्हणजे ते स्टॅम्प्स असतात, स्टेशनरी असतं, त्याचं सेल तुम्हाला करायचं आहे. टू असिस्ट BPM म्हणजे जो ब्रांच पोस्ट मास्टर असतो, तर त्याला तुम्हाला असिस्ट करायचं आहे, म्हणजे त्याला सोबत घेऊन काम करायचं आहे. मार्केटिंग अँड द प्रमोशन ऑफ द प्रोडक्ट्स अँड द सर्व्हिसेस बिईंग प्रोव्हाइडेड बाय द डिपार्टमेंट. म्हणजे जे डिपार्टमेंटकडून, पोस्ट ऑफिसकडून ज्या स्कीम्स म्हणा, PLI म्हणा, काही अकाउंट्स म्हणा, RD म्हणा, त्याचं तुम्हाला प्रमोशन करायचं आहे. ABPM may also be required to do the combined duties of the BPM as and when ऑर्डर. म्हणजे तुम्हाला ABPM जरी असले तुम्ही, तरी तुम्हाला एखाद्या वेळेस जर त्यांनी ऑर्डर दिली तर BPMचं पण काम करायचं आहे. आणि ऑदर जे वर्क्स असेल, असाईन केलं असेल कोणा तुमच्या सुपेरियरनी, लाईक MO, IPO, ASPO, SPOS, SSPOS, त्यांनी जे तुम्हाला सुपेरियर आहेत त्यांनी जे असाईन केलेलं वर्क असेल ते तुम्हाला करावं लागेल. डाक सेवक विल बी द एंगेज्ड इन द डिपार्टमेंट ऑफ द पोस्ट लाईन सब पोस्ट ऑफिस. सब पोस्ट ऑफिस असतात किंवा हेड पोस्ट ऑफिस असतात, तर त्याच्यामध्ये डाक सेवक घेतले जातात. आता बघा, तर इथं त्यांनी दिलं आहे की BPM असेल, त्यांचा पेमेंट स्लॅब किती असेल, त्यांना अलाउन्स कसं मिळेल, काय मिळेल, ते त्यांनी इथे दिलं आहे की त्याला बेसिक BPMला 12,000 आहे. 12,000 तुम्हाला पगार मिळेल स्टार्टिंग, आणि ABPMला 10,000 आहे. तर त्यांनी दिलं आहे. तर त्याच्यामध्ये काय असेल, द GDS आर पेड इन्व्हॉल्वमेंट इन द फॉर्म ऑफ द टाईम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स TRCA. हे टाईम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स हा तुमचा एक अलाउन्स असेल TRCA, तो पण मिळणार आहे. विच कॅरीज देन द ॲन्युअल इन्क्रीज ऑफ TRCA स्लॅब. म्हणजे हे TRCA जे आहे तेच तुमचं बेसिक असणार आहे, आणि ते तुम्हाला 3% त्याचं प्रत्येक वर्षी इन्क्रीमेंट होणार आहे. तर हे त्यांनी दिलं आहे. नंतर एज क्रायटेरिया मिनिमम 18 ते मॅक्झिमम 40 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. आणि बाकी कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन दिलं आहे की जसं SC STसाठी 5 इयर्स, OBCसाठी 3 इयर्स, EWSसाठी एज रिलॅक्सेशन नाही, हँडिकॅपसाठी 10 इयर्स, आणि त्याच्यात हँडिकॅप प्लस OBC असेल तर 13 इयर्स, आणि हँडिकॅप प्लस SC ST असेल तर 15 इयर्स. आता मेन क्रायटेरिया काय असेल तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर द एंगेजमेंट ऑफ द GDS इज अ सेकंड स्कूल एक्झामिनेशन. म्हणजे SSC तुम्हाला लागणार आहे. सर्टिफिकेट ऑफ द 10th स्टँडर्ड विथ द पासिंग मार्क्स इन द मॅथमॅटिक्स अँड द इंग्लिश कंडक्टेड बाय द एनी रिकॉग्नाइज्ड बोर्ड ऑफ द स्कूल. म्हणजे तुम्हाला सरळ 10वी लागणार आहे की त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट तुमचे आले पाहिजे, कवर झाले पाहिजे. तर ते ऑलरेडी सगळ्यांचे असतातच. द अप्लिकांट शूड हॅव स्टडीड द लोकल लँग्वेज. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला महाराष्ट्राची आपली लोकल लँग्वेज मराठी आहे आणि कोकणी आहे, तर दोन्ही तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे कोकणात सहसा काय तर मराठी तुम्हाला यायला पाहिजे. नंतर अरुणाचल प्रदेशसाठी त्यांनी वेगळं इथं दिलं आहे, गोवा. तर अशा प्रकारे तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट आहे GDSचं.
तर त्यांनी इथं हे पण दिलं आहे, जर आपलं काही ठिकाणी पर्सेंटेज असतात, काही ठिकाणी CGPA असतो किंवा ग्रेड पॉईंट असतो, तर त्यांनी त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर दिला आहे. तर याच्या व्हॅकन्सीज कुठे दिला आहे आपण बघूया. त्यांनी इथं बाकी इथं तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर जे फॉर्म्स वगैरे लागतात, तुमचं सेंट्रल कास्ट OBC SC ST असेल त्यांच्यासाठी सेंट्रल कास्ट लागतं, त्याचे फॉर्मॅट पण दिलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. और त्यांनी व्हॅकन्सीज कुठे दिला आहे. तर व्हॅकन्सीज मला वाटतं ह्यामध्ये नाही आहेत. तर मी अजून पूर्ण बघितलेली नाही ॲडव्हर्टाईजमेंट, पण तरी तुम्हाला एकदा चेक करून सांगतो की व्हॅकन्सीज किती आहे ऑफिशियली. त्यांनी इथं दिलं आहे बघा, महाराष्ट्र असलं तर त्यांना मराठी आणि गोवा असेल तर कोकणी और मराठी दोन्हीपैकी एक लागेल. मला वाटतं त्यांनी वॅकन्सी अजून रिलीज केल्या नाहीत किंवा त्याच्याविषयी मला थोडं डाऊट आहे. पण तर अशा विषयी जर तुम्ही 10वी पास असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची भरती आहे. कारण याच्यामध्ये तुमची काही एक्झाम वगैरे होत नसते, तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं तुमच्या पर्सेंटेजवरती. तर तुम्हाला हे बघा, मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट आणि डेट ऑफ बर्थ प्रूफ, हे एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर मित्रांनो, व्हॅकन्सीबद्दलचा जो हे आहे थोडा, तर मी तुम्हाला ते चेक करून सांगेल ऑफिशियल वेबसाईटवरतून. कारण उगाच काहीतरी तुम्हाला माहिती देण्यापेक्षा जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्यानुसार मी तुम्हाला ते सांगेल. तर थँक्यू.